बेंगलोरच्या राजाजीनगर मधल्या वाश्यम सर्कलमध्ये एक टेलिकॉम कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणाऱ्या किरण आणि प्रेरणाची 2 वर्षांपूर्वी ओळख झाली आणि या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मग आता दोघांचे 2 वर्षांचे रिलेशनशिप होते आणि दोघांचे वयही लग्नाचे झाले होते. मग प्रेरणाने किरणला लग्नासाठी विचारायला सुरुवात केली. पण किरण नेहमी लग्नासाठी टाळाटाळ करत होता आणि एक वेळ अशी आली की त्याने वैतागून प्रेरणालाच इग्नोर करायला सुरुवात केली. आणि यातूनच प्रेरणाच्या डोक्यात एक संशय बसला की किरणचे दुसऱ्या मुलीसोबत अफेअर चालू आहे आणि हा संशय काही साधा सुद्धा नव्हता. कारण या संशयातूनच तिने थेट किरणच्या खुनाचाच कट रचला. प्रेरणा ही साऊथ बँगलोरच्या अंजनानगरमध्ये राहत होती आणि 21 एप्रिलला तिच्या घरी कोणीच नसल्यामुळे तिने किरणला फोन लावला आणि आपल्या घरी बोलवले. किरणही घरी आला आणि घरी आल्यानंतर किरणसोबत रोमॅन्टिक बाता करून त्याला बीडीएसएम करण्यासाठी प्रवृत्त केले. किरणही राजी झाला. मग नंतर घरातल्या एका खुर्चीवरती जेव्हा किरण बसला तेव्हा प्रेरणाने घरामध्ये आधीच आणून ठेवलेल्या दोरीने त्या खुर्चीला किरणचे हातपाय घट्ट बांधले आणि किरणने त्याचा प्रतिकार केला नाही, कारण त्यालाही माहित होते की या सर्व गोष्टीत असेच असते. मग नंतर जेव्हा प्रेरणाने किरणच्या डोळ्यावरती पट्टी बांधली तेव्हा कदाचित तो स्वर्गाची वाट बघत असेल, परंतु त्याला मिळाले केरोसिन आणि पेट्रोल. प्रेरणाने घरामध्ये आणून ठेवलेल्या एका बाटलीमध्ये आधीच पेट्रोल आणि केरोसिन मिक्स करून ठेवले होते. ते तिने पटकन किरणच्या अंगावरती ओतले आणि पटकन माचीसची काडी ओढून किरणच्या अंगावरती फेकली. थोड्याच वेळात किरणच्या सर्व शरीराला आग लागली. किरणने खुर्चीवरून उठण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्याला ते शक्य झाले नाही, कारण प्रेरणाने दोरी खूप घट्ट बांधलेली होती. तो आपल्या जीवाच्या आकांताने ओरडू लागला आणि हे सगळे दृश्य प्रेरणा आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत होती. आणि तेवढ्यावरच थांबले नाही, तर तिने हे सगळ्या दृश्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग आपल्या फोनमध्ये काढून घेतली. आता प्रेरणाच्या घरातून एका पुरुषाचा ओरडण्याचा आवाज येतोय हे ऐकून तिच्या घराबाहेर शेजारी जमले आणि काहीतरी वेगळीच घटना दिसल्यामुळे त्यांनी पोलिसांना फोन लावला. पण तोपर्यंत किरणचा मृत्यू झाला होता आणि घटनेवेळी घरामध्ये फक्त प्रेरणा असल्यामुळे पोलिसांचा पूर्ण संशय हा प्रेरणावरतीच गेला. परंतु प्रेरणाने पोलिसांना दिलेल्या आपल्या जबाबामध्ये असं सांगितले की किरणने स्वतःला संपून घेतले आहे. दुपारी 1:30 वाजता किरण माझ्या घरी आला आणि जेव्हा मी बाथरूम मध्ये गेले तेव्हा त्याने त्याच्यासोबत आणलेल्या एका बाटलीमध्ये पेट्रोल आणि केरोसिन होते. ते त्यांनी स्वतःवरती ओतून घेतले आणि स्वतःला संपवले. पोलिसांनी सुद्धा हा जबाब नोंदवून घेतला. परंतु जेव्हा अधिकची चौकशी त्यांनी प्रेरणासोबत केली तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की प्रेरणा ही सतत आपला जबाब बदलत आहे. तोपर्यंत किरणची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवली, ज्यामध्ये पोलिसांना असे दिसून आले की हे आत्महत्या नाही तर खून आहे. नंतर पोलिसांनी त्या अपार्टमेंटच्या सर्व सीसीटीव्ही रेकॉर्डिंग चेक केल्या. त्यामध्ये त्यांना किरणच्या हातामध्ये कुठेही पेट्रोल किंवा केरोसिनची बाटली दिसली नाही. पण पोलिसांना मोठा पुरावा तेव्हा सापडला जेव्हा त्यांनी प्रेरणाचा मोबाईल चेक केला, ज्यामध्ये त्यांना ती व्हिडिओ रेकॉर्डिंग सापडली जी प्रेरणाने किरण जाळताना काढली होती. नंतर पोलिसांनी आणखीन चौकशी केल्यानंतर प्रेरणाने अशी कबुली दिली की होय, मी किरणला मारले आहे, कारण तो लग्नासाठी टाळाटाळ करत होता आणि मला असा संशय होता की त्याच्या दुसऱ्या मुलीसोबत अफेअर आहे आणि त्यामुळे मी किरणला मारून टाकले. आता सध्या प्रेरणा ही पोलिसांच्या ताब्यात आहे. तर भावांनो, या घटनेवरती तुमचं मत काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझं व्यक्तिगत मत जर सांगायचं झालं तर माझी एकच विनंती आहे की बीडीएसएम सारख्या गोष्टींपासून तुम्ही दूरच राहा.